नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत माझी प्रेग्नन्सी जर्नी काय होती, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये माझी बॉडी कोणत्या कोणत्या गोष्टीमधून गेली आणि कशा कशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या, काय काय फिलिंग आल्यात किंवा मग ती जर्नी पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ता मला 9वा महिना चालू आहे आणि लवकरच डिलिव्हरी होईल. तर मग म्हटलं आपण हा एक व्हिडिओ क्रिएट करू आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी काय होती, कशी होती हे तुमच्यासोबत शेअर करू. ऑफकोर्स प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते प्रत्येकीची. सो प्रत्येकीला हा एक्सपिरियन्स वेगवेगळा असू शकतो आणि असणारच आहे. बट मी काय फील केलं, माझी जर्नी कशी गेली, कधी काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुम्हाला पण एक आयडिया येईल. तर माझा 9वा महिना कसा चालला आहे हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या फेसवरनं, आईजवरनं, स्वेलिंगवरनं तुम्हाला कळत असेल थोडंफार की खूप डिफिकल्ट आहे. एक एक दिवस आपल्याला एक एक नवीन फिजिकल चॅलेंज घेऊन आपल्यासमोर येतो तो दिवस. आणि फिजिकल चॅलेंजेस भरपूर वाढतात जसे दिवस पुढे पुढे जातात आणि असं वाटतं की कधी एकदा ते डिलिव्हर होते बेबी, म्हणजे जो काही स्ट्रेस, फिजिकल चॅलेंजेस होत आहेत त्या सगळे निघून जातील. बट ते उलटं होतं, डिलिव्हरीनंतर अजून काही गोष्टी ॲड होतात. बट दॅट्स अनदर पार्ट. बट प्रेग्नेन्सीच्या जर्नीमधला 9वा महिना खूप थोडासा डिफिकल्ट होतो, अवघडल्यासारखं वाटतं. सो या, काही टाईम न घालवता आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमधनं स्टार्ट करूया की माझं फर्स्ट ट्रायमेस्टर कसं गेलं, कधी काय गोष्टी कळल्या आणि कधी कोणत्या गोष्टी स्टार्ट झाल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. मग एच ट्रायमेस्टरमध्ये ऑफकोर्स 3 महिने असतात, तसे आपले 9 महिने कंप्लीट होतात. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमधला फर्स्ट मंथ जो असतो तो रेग्युलरवालाच मंथ असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले रेग्युलर पिरियड आत्ता आले, समजा माझे आले होते 9 जूनला आणि त्याच्यानंतर 9 जून टू 9 जुलै जो आपलं रेग्युलर पिरियडची सायकल असते तो फर्स्ट महिना असतो. आणि 9 जुलैची पिरियड मिस झाल्यानंतर तुम्हाला कळतं की प्रेग्नेंट आहात वगैरे, तुम्ही प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. त्याच्यानंतर मग 9 जुलै टू 9 ऑगस्ट सेकंड मंथ तुमच्या फर्स्ट ट्रायमेस्टरचा असतो. सो असे मंथ ते वाढत जातात. तो फर्स्ट मंथ रेग्युलर मंथ आपला असतो. फर्स्ट मंथच्या एंडिंगला आपल्याला जसे पिरियड्स यायच्या आधी जे सिम्पटम्स असतात, चिडचिड होणं आणि मग थोडंसं पेन होणं, हातपाय दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरच राहतात पिरियड्स प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा. जसे पिरियड्समध्ये असतात तसे मला आता तसेच जाणवलं होतं, काही वेगळं नव्हतं जाणवलं. मग 9 जुलैची डेट माझी निघून गेली. त्याच्यानंतर म्हणजे पिरियड्स 9 जुलैला आले नाही. त्याच्यानंतर मग मला थोडं जास्त क्रॅम्पिंग खाली फील व्हायला लागलं. वॉशरूमसारखं थोडंसं जास्त व्हायला लागलं होतं आणि वॉशरूमचा स्मेल पण थोडासा वेगळा आला होता, येत होता. गोष्टी ज्या होत्या त्या पुढच्या 7-8 दिवसांसाठी झाल्या. म्हणजे 9 जुलैला पिरियड्स मिस झाल्यानंतर मग मी लगेचच काही नव्हती चेक केली, प्रेग्नेन्सी किटवरती टेस्ट केली नव्हती. बट ह्या गोष्टी ज्या होत्या त्या होत होत्या. आता हे पेन वगैरे का होतं खाली, तर इम्प्लांटेशन होत असतं आपण कन्सिव्ह केलेल्या बेबीचं, त्यामुळे हे पेन होत असतं. काही लोकांना ब्लिडिंग पण होऊ शकते यावेळी. आणि जर ब्लिडिंग झाली तर मग तुम्ही लगेचच डॉक्टरकडे जा. म्हणजे पिरियडची ब्लिडिंग जर ती नसेल, पिरियड समजा डिले होत असतील 5-6 दिवसानंतर पिरियड्सच आलेले असतील, बट समजा ती पिरियडसारखी ब्लिडिंग होत नाही, थोडीशी होते, थोडी वेगळी असू शकते. तर मला तर झाली नाही, त्यामुळे आय डोंट हॅव आयडिया अबाउट इट. बट काही लोकांना होतं तसं, काही लोकांना चक्कर वगैरे येते, काही लोकांना वेगळं काही होऊ शकतं, जे माझ्या बाबतीत नाही झालं. मला फक्त पेन खाली क्रॅम्पिंग होत होतं आणि त्यामुळे मग मी थोडासा वेट केला 6-7 दिवसांचा आणि त्याच्यानंतर मग मी प्रेग्नेन्सी किटवरती चेक केलं. तर त्यावेळेला मला थोडंसं लाईन आली, सेकंड लाईन आली आणि प्रेग्नेन्सी किटवरती टेस्ट तर पॉझिटिव्ह निघाली. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे जाताना आम्ही किटच घेऊन गेलो होतो. सो डॉक्टरने काही परत किटवरती चेक नाही केलं, डायरेक्टली मग इंजेक्शन्स वगैरे जेणेकरून आपल्या प्रेग्नेन्सीला त्याला इम्प्लांट व्हायला, ती टिकून राहायला बूस्ट मिळतो असं इंजेक्शन दिलं आणि HCG चेकिंगसाठी पाठवलं. आणि मग सोनोग्राफी करायला लावली. ती लगेच नाही करायला लावली, ॲटलिस्ट म्हणजे जवळपास थोडे दिवस जायला लागतात, 1.5 महिना तरी व्हायला लागतो. तर तुमच्या बेबी आतमध्ये जे इम्प्लांट झालेलं असतं ते बेबी तुम्हाला दिसतं सोनोग्राफीमध्ये. सो त्याचं पिरियड एकदा बघायला लागेल की किती पिरियडनंतर सोनोग्राफी करायला लागते. लगेचच करायचे असं काही नाही आहे, डॉक्टर थोडं लेट देतात. तर मग ती सोनोग्राफी लिहून दिली. त्यानंतर मग मला आठवते, म्हणजे समजा माझी पिरियड डेट मिस झाली होती 9 जुलैला, तर 16-20 तारखेच्या नंतरच आम्ही सोनोग्राफी केली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह आली आमची टेस्ट. सोनोग्राफी पॉझिटिव्ह आल्यानंतर मग ते रिपोर्ट वगैरे देऊन डॉक्टर कोणत्या कोणत्या मेडिसिन ज्या द्यायच्या आहेत तर तुम्हाला तुमच्या बॉडीनुसार, तुमच्या कमतरतेनुसार सगळ्या गोष्टी डॉक्टर देतो आणि आपण त्या सगळ्या फॉलो करायच्या व्यवस्थित. कारण की बाळ
बेबी जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे, कारण फर्स्ट 3 महिने थोडं खूप केअर घ्यावी लागते. तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला आपण केअर घेतली पाहिजे, बट फर्स्ट 3 महिने असतात, फर्स्ट प्रेग्नन्सी असते, त्यावेळी जरा जास्त काळजी घ्यावी लागते आणि घेतली पाहिजे. तर हे होतं जे फर्स्ट सोनोग्राफी जी आपल्याला कळते आपण पॉझिटिव्ह आहोत प्रेग्नन्सीमध्ये. हे कंप्लीट झाल्यानंतर हे खूपच इनिशियल स्टेज असतो कंप्लीट होण्याचा, आणि हे कंप्लीट झाल्यानंतर मग खरा स्ट्रगल जो आहे तो सुरू होतो. आता माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी सोनोग्राफी वगैरे झाली आणि 1-2 महिने झाल्यानंतर मला आठवते माझं अल्टरनेट वीक ऑफिस आहे, म्हणजे अल्टरनेट वीक ऑफिसला जायला लागतं मला. तर मग वर्क फ्रॉम होम होता तो वीक, आणि थोडं मळमळीचा त्रास वगैरे या गोष्टी सुरू होत होत्या. खूप सिव्हिअर नाही, एकदम 1% होतं. आणि नेक्स्ट ज्यावेळी मला ऑफिस वीक होता त्यावेळी मी ऑफिसला गेले. 1-2 दिवस ओके राहिलं. आता ट्रॅव्हलिंग केल्यामुळे तसंही आपल्याला मला थोडासा त्रास असतोच ॲसिडिटीचा. तर मला असं वाटलं की ॲसिडिटी वगैरे होते, बट हळूहळू ती इन्क्रीज होत गेलं. खूप डेंजरवाला त्रास मला झाला नॉसी आणि मॉर्निंग सिकनेसचा. सो मग त्यावेळी ते सुरू झालं होतं. म्हणजे फर्स्ट मंथ, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 1.5 महिना कंप्लीट झाला की तुम्हाला वॉमिटिंगचा वगैरे त्रास होतो, जो खूपच भयंकर आहे. म्हणजे खूपच विचित्र प्रकार आहे हा, मला असं वाटतं. आणि हा ज्याच्या नशिबामध्ये नाही आहे, किंवा हा जर कुणाला कमी होत असेल तर ते खूप लकी आहे. देवाने तुम्हाला खूप स्पेशल पॉवर दिलेली आहे की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये उलट्या वगैरे होत नाही. तर मग बेसिकली त्या वर्क फ्रॉम ऑफिसच्या वीकमध्ये मला त्रास सुरू झालेला होता. जो तो ऑफिसचा वीक कसा तरी मी काढला, आणि परत वर्क फ्रॉम होमचा वीक आला, आणि त्यावेळी माझी खूप बेकार हालत झाली. त्यावेळी मला उलट्या सुरू झाल्या होत्या, आणि जवळपास 5 दिवस, म्हणजे 3-4 दिवस कंटिन्यू उलट्या झाल्या, सकाळ संध्याकाळ, आणि उलट्या होतातच म्हणून. आणि आम्हाला सुट्टी पण नव्हती, मी सुट्टी पण घेतली नव्हती. सो मग थोडं 2-3 दिवस घालवले आम्ही तसेच उलट्यांवरती, आणि मग डॉक्टरकडे गेलो. आणि डॉक्टरचा एवढा ओरडा खाल्ला, कारण की त्या 3-4 दिवसामध्ये उलट्या करून माझं जवळपास 1 किलो वजन तर 3 दिवसामध्ये मायनस झालं होतं, आणि विच इज व्हेरी बॅड. कारण की काही जात नव्हतं खायला, आणि जे खाईन ते बाहेर पडत होतं. सो मग खूपच बेकार अवस्था झाली होती त्यावेळी, आणि डॉक्टरचा ओरडा खाल्ला. डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या मळमळीच्या उलट्या होण्याच्या न होण्याच्या. आणि मग सकाळ संध्याकाळ, म्हणजे सकाळी एकदा दुपारी एकदा अशा गोळ्या दिल्या, आणि त्या मी खाल्ल्या, आणि त्याच्यानंतर मग बरं वाटलं. बट मळमळीचा त्रास, म्हणजे उलटी बंद झाली त्या गोळ्यांनी, बट मळमळीचा त्रास जो होतो तो कंप्लीट कमी नाही होत, तो कंटिन्यू राहतो. मला तर तो 5 महिन्यांपर्यंत तर कंपल्सरी राहिला होता. आणि सेकंड थिंग म्हणजे जर गोळी नाही घेतली तर उलटी होणार 100%. सकाळी उठल्या ब्रश जरी तोंडात घातला तरी मग डायरेक्ट बाहेर पडतं, अशी कंडिशन असते. आणि हाच तो मेन पिरियड, वॉमिटिंगपासून तुमच्या प्रेग्नन्सीची खरी सुरुवात झालेली असते, आणि तिथून ती वाढतच जाते. आणि त्याच्यानंतर मग मला आठवतं सेकंड मंथमध्ये आहे की सेकंड मंथच्या एंडिंगला किंवा थर्ड मंथच्या स्टार्टिंगला, मे बी सेकंड मंथच्या एंडिंगलाच आपल्याला हार्टबीट चेक करण्यासाठी, हार्टबीट आले की नाही बेबीचे हे चेक करण्यासाठी सोनोग्राफी करायला लागते. ती केली, आणि त्याच्यानंतर मग झालं, कंटिन्यू सुरू झाला. ते हार्टबीट व्यवस्थित भेटले पाहिजे, एवढे त्यांना रिक्वायर्ड आहे तेवढे. जर हार्टबीटच नाही आलं तर मग ते कॅन्सल होऊन जातं, प्रेग्नेन्सी सक्सेसफुल नाही राहत, असं होतं ते. सो तुम्ही मला विचारलं 3rd-4th मंथचा एक्सपिरियन्स काय होता, तर मी एवढं सांगेन की मी मळमळ होत होती, कारण की खूपच वॉमिटिंगचा त्रास मला त्यावेळी झाला होता. जेवण मला जात नव्हतं. सेकंड थिंग, फोडणीचा वास सहन होत नव्हता, स्वतः बनवलेलं जेवण घशाखाली उतरत नव्हतं. सो अशावेळी काय करायचं, म्हणजे अशावेळी मी काळजी काय घेतली होती फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, मी तुम्हाला ते सांगते. असं आपली एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते, आणि कम्युनिकेशन म्हणजे बोलणंच होत नाही. मला माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं म्हणजे पण म्हणजे मी खूप शांत होती ह्या पिरियडमध्ये, ज्यावेळी मला वॉमिटिंगचा त्रास, म्हणजे 4th मंथला वॉमिटिंगचा त्रास माझा कमी झाला. 5व्या महिन्यापासून मला थोडं जेवण जायला लागलं, असं म्हणू शकतो. सो 2-3 महिने माझं बोलणं फार कमी झालं होतं. नॉट असं बाकीच्यांशी, सगळ्यांशीच बोलणं कमी झालं होतं. मी शांत व्हायचे, कारण की तेवढी एनर्जीच नसायची बोलायची. आणि अशा वेळी काय होतं ना, तुम्ही ऑफिसमध्ये असाल, कामाला असाल, तर मग थोडंफार इकडे तिकडे गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला जर कोणी बोललं ह्या गोष्टींबद्दल तर तुम्ही त्यावेळी अंडरस्टँड घेऊन तुमचा 100% देण्याचा प्रयत्न करा. सो मी काळजी काय घेतली होती हे सांगते. न खाणाऱ्या गोष्टी मी 2च गोष्टी फॉलो केल्या होत्या जे खायच्या नाही. फर्स्ट तर पपई, आणि सेकंड म्हणजे पायनॅपल. हे 2च गोष्टी मी खाल्ल्या नाही, म्हणजे आत्तापर्यंत मी खाल्ल्या नाही आहेत त्या. तर मग त्या 2 गोष्टी व्यतिरिक्त मी कोणत्या गोष्टी खायच्या नाही, असं म्हणजे टिपिकली खायच्या नाहीत असं मी फॉलो नाही केलं. मी त्या पिरियडमध्ये ज्यावेळी मला जेवण जात नव्हतं त्या पिरियडमध्ये केळी, वरण भात, पिठी भात, पेज भात
कोकणातले जर तुम्ही असाल तर तुम्हाला कळेल की पेज भात आणि अशा गोष्टी मला जायच्या. मला हे तिखट मीठ जास्त असलेलं जेवण म्हणजे उतरायचंच नाही जेवण. मी खूप 2-2 घास फक्त जेवण जेवायचे आणि बाकी सगळं मग ह्या सगळ्या गोष्टींवरती नारळ पाणी, फ्रूट्स भरपूर सारे, सॅलड्स जायचं त्यावेळी. म्हणजे गाजर काकडी ह्या गोष्टी जायच्या तर त्या मी खायचे. तर जे जाईल ते खा, फक्त जे इम्पॉर्टंट गोष्टी म्हटलं जसं पपई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. बिकॉज पहिल्या 3 महिन्यामध्ये आपलं बेबी तेवढं केपेबल नसतं की त्या गोष्टी म्हणजे थोडं जरी खाल्लं तरी सहन करू शकेल किंवा ते. सेकंड थिंग, ट्रॅव्हलिंगमध्ये जर तुम्ही विचाराल तर मी पूर्ण 3 महिने ट्रॅव्हल केलं होतं ऑफिससाठी. ऑफिस माझं 45 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. सो जाताना 45 आणि येताना 45चे 90 किलोमीटरमध्ये डेलीचे म्हणजे वीकली अल्टरनेट वीकली व्हायचे. सो ते पण मी केलं होतं. बट आय वॉज मेक शुअर की मी मला काही म्हणजे वेगळं नाही वाटत आहे ना. समजा मला खूपच हेक्टिक होते, मला सहन नाही होते, मला असं तुमची बॉडी तुम्हाला सांगते, म्हणजे माझी बॉडी ती मला सांगते. जर काही मला गरजेचं असेल तर काही प्रिकॉशन घ्यायचे असतील तर माझी बॉडी मला सांगते, मला कळतं माझ्या बॉडीचं. सो मला त्या पिरियडमध्ये असं नाही वाटलं की मी ट्रॅव्हलिंग आता स्टॉपच केली पाहिजे किंवा बंद केली पाहिजे, असं नाही वाटलं. जर तुम्हाला या पिरियडमध्ये चक्कर वगैरे येणं भरपूर होत असेल, ब्लिडिंग होत असेल, खूप खाली दुखत असेल, म्हणजे आपल्या युट्रसच्या ठिकाणी खूप जास्त दुखत असेल आणि डॉक्टरने समजा अवॉइड केलं असेल, बेड रेस्ट सांगितलं असेल, तर या केसेसमध्ये ट्रॅव्हलिंग तुम्ही पूर्णपणे अवॉइड करा. आणि जर तुमची रेग्युलर प्रेग्नन्सी असेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर ट्रॅव्हलिंग करायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. कारण की बेबी हे वेल प्रोटेक्टेड असतं आपल्या वोममध्ये. सो ट्रॅव्हलिंग करायला काही प्रॉब्लेम नाही. बट कन्सिडरेशन केले पाहिजे. भरपूर खड्ड्यातून गाडी जाते नाही आहे ना, भरपूर जास्त ट्रॅव्हलिंग होत नाही आहे ना, आपण जाताना प्रॉपर हायड्रेटेड राहतो आहे, पोट आपलं भरलेलं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ट्रॅव्हलिंग केलं तर मग काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. सो अंडरलाईन इज की मला प्रॉब्लेम नाही आला ट्रॅव्हलिंगचा. तर हे सगळं होतं फर्स्ट ट्रायमेस्टरबद्दल, जे मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर याच्याबद्दल तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मग तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर हे झालं फर्स्ट ट्रायमेस्टरबद्दल. आपण जर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये गेलो तर सेकंड ट्रायमेस्टर हे खूप छान असतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली चांगलं असतं. फर्स्ट आणि थर्ड ट्रायमेस्टरपेक्षा सेकंड ट्रायमेस्टर हे खरंच छान असतं, कारण म्हणूनच त्याला बेबी म्हणून म्हणतात. तर मग जर तुम्हाला वॉमिटिंगचा, जेवणाचा त्रास जर 14व्या महिन्याचा संपला समजा, किंवा तुम्ही 3ऱ्या महिन्याचा संपला, तुम्हाला जास्त नॉसेचा प्रॉब्लेम नाही आला, तर मग तुमच्यासाठी सेकंड ट्रायमेस्टर इज लाईक मस्त आहे असं मी म्हणेन. बट माझ्या बाबतीत ते झालं नाही. मला 4थ्या-5व्या महिन्यामध्ये पण त्रास होत होता मळमळीचा. सो एवढा काही खूप चांगला नाही गेला. 4थ्या महिन्यामध्ये जर स्पेशली सांगायला गेलं तर मला बेबीच्या मुवमेंट एकदम मायनर जाणवत होत्या, थोड्याशा कळत होत्या. म्हणजे कधी कधी तर कळत पण नव्हतं की गॅसमुळे होते की बेबी मुवमेंट आहे. बट 1-2-3 वेळा तरी फुल महिन्यामध्ये मला ते जाणवल्या. सो तुम्ही नोट करू शकता की 4थ्या-5व्या महिन्यामध्ये तुम्हाला बेबीची मुवमेंट जाणवली पाहिजे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये खाण्यापिणं म्हटलं तर तुम्हाला म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे खाण्याच्या बाबतीत जे तुम्हाला जातं आहे, म्हणजे आवडते खायला ते खा. बाहेरचं थोडंसं टाळा. बाहेरचं म्हणजे जास्त मसालेदार, जास्त तेलकट अशा गोष्टी अवॉइड करायच्या, पूर्णपणे बंद करायच्या असं मी अजिबात म्हणणार नाही आहे. जे आपल्याला जाते ते सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. काही गोष्टी स्किप करून, जसं की हायमर्क्युरीचे फिशेस वगैरे असतात, पपई, अननस वगैरे या सगळ्या गोष्टी हे करून. सो मी असं टिपिकली फॉलो नव्हतं काही केलं, जसं मी आधी पण सांगितलं की सगळ्या गोष्टी खाल्ल्यात ज्या मला गेल्यात आणि सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत. आता नोसिया वगैरे तुम्हाला सेकंड ट्रायमेस्टरमध्ये कमी होत असतं, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या डाएटवर चांगलं लक्ष दिलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे नट्स, फ्रूट्स, सॅलेड आणि नारळ पाणी एवढं जरी तुम्ही कंपल्सरी डेली घेतला तरी ते खूप भरपूर आहे. मी फॉलो काय केलं होतं, मी फ्रूट्स खाल्ले. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मला जेवण जात नव्हतं, सो मी फ्रूट्सवरच जगलेली आहेत. मॅक्झिमम मी फ्रूट खाऊनच राहिलेले आहे. नारळ पाणी पिलं आहे आणि बदाम भिजून खायचे मी त्यावेळी. सो या 3-4 गोष्टी आहेत त्या मी कंपल्सरी केल्या, त्या मी खाल्ल्यात व्यवस्थितपणे. सो हा असा सेकंड ट्रायमेस्टर होता माझा. त्याच्यामध्ये स्कॅनिंग पण झालं, जसं तुम्हाला मी म्हटलं डॉक्टर लिहून देतात सगळे चेक करण्यासाठी. हे स्कॅनिंगचे कोणते स्कॅन केले जातात वगैरे हे वेगळं आहे, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या डॉक्टर पण लिहून देतात. आणि तुम्ही जर वेगळं यूट्यूबला सर्च केला तर तुम्हाला त्याचा डाटा पण मिळून जाईल की कोणत्या प्रकारचे स्कॅनिंग असतात, का केले जातात, कोणत्या महिन्यामध्ये केले जातात. तर त्यामुळे सो असं काहीसा होतं सेकंड ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये भरपूर अशा काही वेगळ्या गोष्टी होत नाहीत. तुम्ही रुटीन हॅपी गो असता, त्यामुळे त्याचा एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला जे काही करावंसं वाटते, कुठे फिरावंसं वाटते
तर तुम्ही फिरून येऊ शकता, बेबी म्हणलं जाऊन येऊ शकता. असं म्हणतात ट्रॅव्हलिंग नाही केलं पाहिजे, बट मी सांगितलं तसं मी ट्रॅव्हलिंग डेली केलं होतं 3 महिन्यापर्यंत, आणि त्याच्यानंतर पण मी माझ्या गावी जाऊन आली आहे 2 वेळा. सो मला ट्रॅव्हलिंगचा काही इश्यू नाही आला. मी स्लीपरने गेली होती. गावी माझं गाव कोकणामध्ये आहे, जे की 450 किलोमीटर आहे. सो जाताना 450 किलोमीटर, येताना 450 किलोमीटर, सो जवळपास 1000 किलोमीटर पकडून गेलं. तर मी ट्रॅव्हलिंग केलं आहे, नाही असं नाही, बट मी स्लीपरने गेले होते. म्हणजे मी सगळे प्रिकॉशन घेऊन गेले होते. तर मग आता आपण थर्ड ट्रायमेस्टरबद्दल बोलू. 7वा, 8वा आणि 9वा महिना. तर 7वा महिना आणि 8वा महिना म्हणजे खूप क्रिटिकल मंथ असं पकडलं जातं. ह्यावेळी मळमळ, वॉमिटिंग या सगळ्या गोष्टी कमी झाल्या होत्या. जेवण पण थोडंसं जायला लागलं होतं. सो मी इथून पुढे भरपूर मस्त जेवले, खाल्लं व्यवस्थित आणि डाएट पण केलं. डाएट म्हणजे व्यवस्थित आहार पण घेतला गेला माझ्याकडून. सेकंड थिंग मी माझ्या बाबतीत जी घडली ती, माझं वजन 53 किलो होतं प्रेग्नन्सी ज्यावेळी राहिली होती त्यावेळी, आणि ते ड्रॉप होऊन जवळपास 47-48, आय थिंक 48-49 काहीतरी झालं होतं. 6व्या मंथपर्यंत ते तेवढंच होतं. म्हणजे जवळपास मला वाटतं 53 होतं, तर मग ते 48पर्यंत गेलं आणि 6 महिन्यापर्यंत ते सेमच होतं. आणि 7व्या महिन्यानंतर माझ्या बाळाची ग्रोथ, म्हणजे बेबीची ग्रोथ खूप छान झाली. 7व्या महिन्यापर्यंत एवढी ग्रोथ नव्हती, बट 7व्या महिन्यानंतर इज लाईक पिकअप घेतला डायरेक्टली, आणि ते मग पटपट वाढत होतं. दर महिन्याला माझं वजन 2-2 किलो वाढायला लागलं. आणि आत्ता म्हणजे 9 मंथ चालू आहे, तर 9 मंथमध्ये माझं वजन सध्या 62 आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये, मागच्या 2 महिन्यामध्ये वजन डायरेक्टली 10 kg वाढलं आहे. सो हे तुम्ही मॉनिटर करा. वजन वाढलं पाहिजे, बेबीची ग्रोथ वाढली पाहिजे, बेबीचं मूवमेंट तुम्हाला जाणवलं पाहिजे. 3rd मंथमध्ये तुमचं डाएट व्यवस्थित असलं पाहिजे. प्रोटीन रिच आहार तुम्ही घेतला पाहिजे, कारण की बाळाची ग्रोथ, मसल्स, ह्या सगळ्या गोष्टी ग्रो होत असतात. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या बनलेल्या असतात आणि त्याची ग्रोथ होते, त्याच्या मसल्सची ग्रोथ होते. सो प्रोटीन रिच आहार हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. गोळ्या वगैरे तुम्हाला लिहून देतात, त्या फॉलो करा. काही लोकांना गोळ्या खायला किंवा मेडिसिन ज्या काही दिलेल्या असतील त्या आवडत नाही, ते लोक स्किप करतात. तुम्हाला त्यावेळी ते काही वाटणार नाही, बट तुम्हाला तुमच्यासाठी त्या डॉक्टरने गोळ्या दिलेल्या असतात. तुमचं बेबी तुमच्याकडून त्याला जे गरजेचं आहे ते घेतो. म्हणजे असं नाही आहे की बाळापर्यंत काही पोचत नाही. तुमच्या बॉडीतून तो म्हणजे तुमचं बेबी तुमच्या बॉडीतून घेत असतं, आणि तुमच्या बॉडीला कमतरता पडू नये म्हणून डॉक्टर गोळ्या देत असतात. आणि त्या गोळ्या तुमच्या शरीरासाठी असतात, आणि त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला नंतर होऊ शकतो डिलिव्हरीनंतर. फोलिक ॲसिड पण डॉक्टर आधीपासूनच सुरुवात करतो. ज्यावेळी प्रेग्नन्सी राहते तेव्हापासूनच फोलिक ॲसिडच्या गोळ्या डॉक्टर स्टार्ट केलेल्या असतात. तर फोलिक ॲसिडच्या गोळ्या कंपल्सरी न चुकता घ्या. जरी तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्याचा कंटाळा असेल तरी फोलिक ॲसिडच्या गोळ्या तुम्ही चुकू नका, त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या सिम्पटम्स आणि ह्या गोष्टी सगळ्या झाल्या माझ्या बाबतीत. तरी अजून एक सांगायचं झालं तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मला जसं मी म्हटलं की वॉमिटिंगचा भरपूर त्रास झाला. सो बाकीच्या गोष्टी कोणत्या माझं लक्षच नव्हतं. मला वॉमिटिंगमध्येच माझे 3 महिने पूर्ण 3 ते 4 महिने गेले, आणि ते कधी गेले तेही मला समजलं नाही. फक्त मी खूप इरिटेट व्हायचे त्या पिरियडमध्ये, कारण की मला मळमळ सहन नाही होत ऑलरेडीच, आणि त्यामध्ये ही मळमळ होती. झोपून काम करायला लागायचं. मी ते झोपून पोटावर लॅपटॉप घेऊन काम केलेलं आहे, तर मग अशी कंडिशन होती माझी. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये इमोशनली मला खूप वीक फायदा झालं. मे बी हा पार्ट आहे प्रेग्नन्सीचा, कारण की तुम्ही आई झाल्यावरती तुम्हाला बाळाचे इमोशन्स कळले पाहिजे, तुम्ही इमोशनल होणं गरजेचं आहे. म्हणून कदाचित ही प्रोसेस असेल जी बाप्पाने आपल्याला आई पण देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बट स्टील सेकंड ट्रायमेस्टरमध्ये मला इमोशनली खूप त्रास झाला. प्रत्येक गोष्टीत त्रास व्हायचा. कोणी जरी काही बोललं तरी पण मला इमोशनली खूप ब्रेक व्हायचा. सो अशा गोष्टी झाल्या होत्या इमोशनली ब्रेकआउटच्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये इमोशनली थोडंसं स्ट्रॉंग व्हायला होतं, म्हणजे झालं मला. आणि फिजिकल चॅलेंजेस भरपूर वाढले जे मी सहन करू शकेन, बट बाकी हे काय ते इमोशनल आणि मेंटल चॅलेंजेस थोडेसे अवघड होतात त्या पिरियडमध्ये सहन करायला. बट फिजिकल चॅलेंजेस सहन करू शकत होते, बट ते सहन करण्याच्या पलीकडे असतात. सो असा होता थर्ड ट्रायमेस्टर. आत्ता मी 9व्या महिन्यात आहे. 9व्या महिन्याचा एक्सपिरियन्स जर तुम्ही विचारत असाल मला, तर ऑफकोर्स इच दिवस म्हणजे प्रत्येक दिवस वेगवेगळं फिजिकल कंडिशन घेऊन येतो, फिजिकल चॅलेंजेस घेऊन येतं. मला स्वेलिंगचा फार त्रास होतो आहे सध्या. जॉईंट्स पेन होत आहेत,
आणि झोपेचं थोडंसं अवघड होते, रात्रीची झोप लागत नाही आहे. सकाळी मग जर समजा लवकर उठलं आपण व्यायाम वगैरे करण्यासाठी, तर मग दुपारी झोपायचा टाईम नाही आहे, कारण की मी वर्किंग प्रोफेशनल आहे. सो या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं. बट तुमच्यासोबत तुमचं सपोर्टिव्ह पार्टनर असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर बाकी सगळ्या गोष्टी नील आहेत, तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या मॅनेज होऊन जातात. सो हा होता व्हिडिओ रिगार्डिंग माय प्रेग्नन्सी जर्नी, जी मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप स्पेशल मुमेंट असते ही. असं म्हणतात की खूप ब्युटिफुल जर्नी असते ही. प्रेग्नेन्सी म्हणजे ब्युटिफुल जर्नी आहे, बट मी असं म्हणणार नाही आहे की ही ब्युटिफुल जर्नी आहे. जी बाई प्रेग्नेंट असते तिच्यासाठी ही कोणत्याच अँगलने ब्युटिफुल जर्नी असते असं म्हणता नाही येणार. तिला ती जर्नी ब्युटिफुल बनवावी लागते किंवा बनवायला पाहिजे. जर तिने म्हणजे तिचे विचार चेंज केले तर. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त आणि फक्त एकच गोष्ट चांगली असते की आपण आपल्या जीवाला, आपल्यातून आपण एका नवीन जीवाला जन्म देतो आहे आणि तो जीव आपला आहे, आपल्या रक्ताचा आहे. ह्याच्या पलीकडे कोणतीच म्हणजे फर्स्ट मंथपासून सेकंड एंडिंगच्या मंथपर्यंत तुमची बॉडी, तुमची म्हणजे फिजिकल, इमोशनल, मेंटल सगळ्या सिच्युएशनची बँड वाजलेली असते. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ही ब्युटिफुल जर्नी आहे. पण हो, आपल्याला त्याला ब्युटिफुल बनवायचं आहे, कारण की आपण एक नवीन आणि एक वेगळी दुनिया पाहणार आहोत. 9 महिन्यानंतर आपण एका नवीन पोझिशन आपली असणार आहे आई बाबा होण्याची, त्या गोष्टीमुळे. सो ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आपल्या डोक्याला समजाव्या लागतात. इन शॉर्ट मला हेच सांगायचं आहे की कोणत्या अँगलने ही ब्युटिफुल जर्नी आहे असं नाही आहे, बट ती जर्नी आपल्याला ब्युटिफुल बनवायची आहे. कारण की ती तशा वेळेने आपण जीवाला जन्म देतो आहे, आपण आपल्या बाळाला जन्म देतो आहे. हे खूप वेगळी फिलिंग आहे, खूप स्पेशल मोमेंट आहे. सो आपण ती जगली पाहिजे ब्युटिफुली. आपल्याला त्रास किती झाला तरी ते आपण सहन करून ब्युटिफुली ती जर्नी जगली पाहिजे. सो येस, हा होता माझा प्रेग्नेन्सी जर्नीचा व्हिडिओ. एकदम शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ आणि आत्तापर्यंतची जर्नी होती ही, म्हणजे मला 9वा महिना अजून चालू आहे, संपलेला नाही आहे. सो तोपर्यंतचा हा ही जर्नी होती. आणि ज्या कोणी न्यू मॉम आहेत तर ऑफकोर्स जर हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल किंवा मग न्यू मॉम होणार असाल, आताच तुम्हाला कळलं असू शकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. तर मग कॉंग्रॅच्युलेशन. आणि जर्नी खूप छान आहे, आपल्याला छान बनवून ती जगायची आहे. एवढंच मी सांगेन. आणि तुमचा हा स्पेशल पिरियड, लाईफमधला पिरियड तुम्ही मस्त जगा आणि ऑल द बेस्ट फॉर पुढच्या जर्नीसाठी. सो येस, आजच्या व्हिडिओवरती एवढा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात एका वेगळ्या कुठल्या तरी टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.